शहरात आपल्या पाल्याला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी प्रत्येक पालक मनापासून प्रयत्न करत असतो। चांगलं शिक्षण म्हणजे दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी धडपड सुरू असते आणि असं असतानाच आता एक भयानक वास्तव या शाळांचं समोर आलं। पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत आता तब्बल 13 शाळा ह्या अनधिकृतपणे सुरू असल्याचं उघड झालं। या शाळा संपूर्ण पुणे शहरातल्या आहेत। या शाळांकडे सरकारची कोणतीही मान्यता नसताना या सर्रासपणे सुरू आहे। त्यामुळे केवळ पालकांची आर्थिक फसवणूक होत नसून आता या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष आणि भविष्य सुद्धा टांगणीला लागले। प्रशासनाने या शाळांची एक यादी जाहीर केलेली आहे आणि पालकांना सावधानतेचा इशारा दिला। असं असलं तरी अनेक जे शिक्षण माफिया आहेत तर यांच्या नुकसानीला जबाबदार कोण आहे या विद्यार्थ्यांच्या अशा याला तर हे प्रश्न उपस्थित झालेला आहे। या अनधिकृत शाळा प्रामुख्याने बिबवेवाडी, येरवडा, कोंढवा, हडपसर आणि आंबेगाव यासारख्या दाट वस्तीच्या भागात पसरलेल्या आहेत। यामध्ये न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, महात्मा गांधी प्रशाला, सेंट इंटरनॅशनल स्कूल, ऑर्किड स्कूल यासोबतच अनेक नावाजलेल्या शाळा आहेत। त्यांचा सुद्धा शाळांचा यामध्ये समावेश आहे। या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आता पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नेमकी काय अधिकची माहिती दिली आहे ती जाणून घेऊया। आता इथे महापालिकेमध्ये एकूण 400 स्कूल्स आहेत आणि त्याच्यामध्ये ऑलमोस्ट आपल्याकडे जो शहराचे 10% जास्त स्टुडंट्स आमच्याकडे आहेत आणि सोबत 34 स्कूल्स जे आहेत ते बेसिकली मीडियम स्कूल्समध्ये आहे। नॉर्मली प्रत्येक वर्षी आपण काय करतो की जे काही अनऑथराइज्ड स्कूल्स आहेत त्याचे जाहीर करतो लिस्ट वगैरे, पण आताचा जो लिस्ट आहे त्याच्यामध्ये 13 स्कूल्स आहेत आणि या ठिकाणी स्कूल आपल्याला चालवता येणार नाही अशी स्पष्ट सूचना पण आम्ही दिली आहे। आम्ही एक या अनुषंगाने एक नोटिफिकेशन पण काढला होता जेणेकरून जे आपले सगळे गार्डियन्स आहेत यांना पण माहिती होईल की यू शुड नॉट सेंड युअर स्टुडंट्स, युअर किड्स टू दिस स्कूल्स। पण तरी हे सगळे स्कूल्स आहेत चालू बेसिकली। याच्यामध्ये 2 गोष्टी आहे। एक तर असं आहे की आम्ही हे सगळे स्कूलवर आम्ही FIR पण केलेली आहे आणि पोलिसांचा जो काही कारवाई आहे ते पण सुरू आहे। पण दुसरा मुद्दा असा आहे की एक बाजूने आपण म्हणतो की हा स्कूल सगळे ऑथराइज्ड नाही आहे आणि दुसरा असा आहे की आम्ही त्याच्यावर गुन्हा पण दाखल करतो। पण एक असा पॉलिसी आहे की एज्युकेशन डिपार्टमेंट थेट यांना क्लोज करू शकत नाही, कारण आपल्याकडे जर अचानकपणे तुम्ही स्कूल्स क्लोज केला तर एक असं असतं ना की ड्रॉपआउट मुलांची संख्या वाढेल, बिकॉज हे राईट टू एज्युकेशनचा जो काही एक संवैधानिक आमच्यावर एक जबाबदारी आहे त्याचा पण भंग होईल आणि हे काही स्टुडंट्स किंवा काही आपले जे पॅरेंट्स आहेत त्यांचा फार एक मोठा नुकसान होईल, म्हणून एज्युकेशन डिपार्टमेंट कधी क्लोज करत नाही। तर हा एक अतिशय एक म्हणजे अवघड प्रश्न आहे की शेवटी जर आम्ही असं म्हणतो की हे सगळे स्कूल्स अनऑथराइज्ड आहेत, आम्ही गुन्हा पण आपण करतो त्याच्यावर दाखल आणि शेवटी आपण त्याच्यावर म्हणजे कारवाई करत नाही बेसिकली। हा थोडासा एक विरोधाभासी परिस्थिती आहे। तर आम्ही या अनुषंगाने शिक्षण आयुक्त त्यांच्यासोबत एक मीटिंग ऑर्गनाईज केलेलं आहे की नेमके एक तर तुम्ही लवकर त्यांना परमिशन द्या, जे काही अटी शर्ती पूर्ण होऊ शकते त्यांनी एक विहित कालावधीमध्ये त्यांनी अटी शर्ती पूर्ण करावा, नाहीतर काहीतरी हे सगळे स्कूल बंद करावाच लागेल। शेवटी ऑफिशियली जर आम्ही एकदा जाहीर केला तर बाकी ठिकाणी स्टुडंटला शिफ्ट करता येईल, त्याच्यावर प्रॅक्टिसला लक्ष घालून आम्हाला हे काम करावं लागेल। महापालिकेमध्ये इशू कसा आहे की जेव्हा शिक्षण मंडळ होतं तेव्हा एक वेगळा कामकाज होता। आज हे सगळे स्कूल्स किंवा व्यवस्था जी आहे ते एक आपल्या इथे स्कूल विभाग म्हणून म्हणजे शिक्षण विभाग म्हणून झालेली आहे, पण थोडासा इंटिग्रेशन ऑफ दी डिपार्टमेंट इन द वर्क हॅज नॉट बीन डन इन टोटो, यामुळे खूप सारा कॉन्फ्युजन्स पण होत असते। पण याच्यावर नक्कीच आम्ही कारवाई करू, म्हणजे विदिन मे बी 2 weeks विल टेक सम सॉलिड ॲक्शन। नाही, यादी आहे आमच्याकडे 13 स्कूल्सची यादी आहे। याच्यामध्ये 2025 मध्ये आणि 26 मधल्या ज्या शाळा आहेत त्याच्यात 6 शाळांची नावं सेम आहेत, म्हणजे त्यांना मागच्या वर्षी पण आपण हे केलेली नाही। बरोबर आहे। तर असं आहे की जे काही हॅबिच्युअल ऑफेंडर्स आहेत यांचा स्कूल पण चालू असेल तर अतिशय गंभीर गोष्टी आहे। मी महापालिकातर्फे याच्यावर काय अजून कारवाई होऊ शकते त्याच्या बाबतीत मी अजून अभ्यास करतो आणि शेवटी कसं आहे की शिक्षण आयुक्तसोबत एक आपण बैठक लावू आणि ज्या लोकांतर्फे वारंवार या बाबतीत झालेलं आहे उल्लंघन त्यांच्यावर काही वेगळा प्रोव्हिजन आम्ही लावू। सर, याच्यातले काही शाळांचे आरक्षण बदलले तरी ते शाळा तिथेच आहे जागेचं आणि नाही, बरोबर आहे ना, हे सगळे गोष्टीच्या म्हणजे
अनऑथराइज्ड मुद्दा जे आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या बाबी आहेत. ते सगळे अभ्यास करूनच ते 13 स्कूल्सची यादी आम्ही जाहीर केली आहे. पण याच्यावर नक्कीच विदिन दिस वीक ओनली एज्युकेशनचे जे आपले कमिशनर आहे मिस्टर सचिंद्र प्रताप सिंग सर यांच्यासोबत एक बैठक घेऊन आम्ही कोर्स ऑफ ॲक्शन ठरवू. टाळ्या लागतील भविष्यात शाळांना, कारण काय होतं आजही ते पालकांना पुन्हा बोलवून नाही, कारवाई ऍडमिशन बघा कसं आहे ना की प्रशासनासाठी कारवाई करणे सर्वात आसान ऑप्शन असते. पण जेवढे स्टुडंट्स आहेत किंवा पॅरेंट्स आहेत त्यांचा नुकसान अचानकपणे होऊ नये हा पण आपल्याला काळजी घेणे किंवा महत्त्वाचं आहे. नवीन ऍडमिशन तरी होऊ नयेत. बरोबर आहे. तरी याच्यावर जे काही आवश्यक गोष्टी आहेत त्या आम्ही नक्कीच या वीकमध्ये करू. ठीक आहे, थँक्यू. सर गणेश खिंड ते सिमला ऑफिस शहरातील झाडांचे किंवा विषय पुणे महानगरपालिकेकडून ज्या 13 शाळांची यादी काढण्यात आली होती, तर या यादीमध्ये ज्या 13 अनधिकृत शाळा आहेत त्या संदर्भातली माहिती घेण्यासाठी आपण पुण्यातील जे महाराष्ट्र राज्याचं शिक्षण मंडळाचं आयुक्त कार्यालय आहे तर तिथे आलो होतो. मात्र इथे आल्यानंतर आपण पाहिलं की त्यांच्या ऑफिसमध्ये सध्या जे आयुक्त आहेत तर ते अवेलेबल नाही आहेत. या आयुक्तांचं नाव आहे, आपण त्यांना जस्ट आपण त्यांच्या इथे जाऊन आलो. सचिंद्र प्रताप सिंह असं या आयुक्तांचं नाव आहे. त्यानंतर ते इथे उपस्थित नाही आहेत, ते कुठल्या तरी मीटिंगमध्ये आहेत. म्हणून आपण त्यांचे जे ॲडिशनल किंवा जॉईंट जे आयुक्त आहेत तर त्यांच्याकडे गेलेलो होतो. त्यांचंसुद्धा नाव आहे श्रीराम पानझाडे असं नाव आहे. तर त्यांनासुद्धा आपण फोन केला, त्यांच्याकडून सुद्धा याबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून सुद्धा फोन उचलला गेलेला नाही आहे. त्यामुळे आता या सगळ्या अनधिकृत शाळा ज्या आहेत तर त्यांच्यावर नेमकं वरदहस्त कोणाचं आहे आणि यांच्यावर कारवाईची नेमकी टाळाटाळ का केली जाते हे सगळंच आगामी काळामध्ये पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.